मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना शिंदे गटाला कोणताही पाठिंबा दिलेला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण. शिवसेना शिंदे गटाला आम्ही कोणताही पाठिंबा दिलेला नाही असं स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. त्यांनी आगामी निवडणुकांवर भाष्य करताना शिंदे गटाला पाठिंबा असल्याच्या अफवांना पूर्णतः फेटाळून लावलाय. राज ठाकरे म्हणाले, जेवढं कमी मतदान होईल तेवढा त्यांचा फटका उमेदवारांना बसतो. हे गेल्या 5 वर्षात आपण पाहिलंय. त्यामुळे मतदारांनी जागरूक राहून मतदान करणं महत्त्वाचं आहे. वरळीतील एका पत्रकाच्या व्हायरल झालेल्या चर्चेबाबत राज ठाकरे म्हणाले, अशा कोणत्याही प्रकारचं पत्रक मी काढलं नाही किंवा काढणार नाही. जेव्हा उमेदवारांना स्वतःच्या विजयाचा विश्वास नसतो तेव्हा ते असे काहीतरी प्रकार करतात. मात्र वरळीतील नागरिक सुज्ञ आहेत आणि त्यांना अशा फसव्या प्रचाराचा काही परिणाम होणार नाही. पत्र जे आहे ते व्हायरल होत आहे. वरळीमध्ये संजय देशपांडे यांनी त्याचा तक्रार दाखल केलेली आहे. आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असं या पत्रामध्ये म्हटलं. मला अशा प्रकारची काढलेली काढणार पण नाही. मुळात ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते मी आत्ता पाहिले, ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचं तर सोडाच, पण मत मिळण्याच, तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात आणि ह्याने काही फायदा होणार नाही. वरळीकर सुज्ञ आहेत, या गोष्टींची पूर्ण कल्पना आहे आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाहीये. आम्ही आमची निवडणूक लढवतो. मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींची वरती विश्वास ठेवू नये. कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, पण ही गोष्ट खोटी आहे. ज्या पद्धतीने अशा पद्धतीचे खेळ जे केले जात आहेत, म्हणजे अतिशय या संपूर्ण निवडणुकीमध्ये उंगाळवाणे प्रकार बरेच बघायला भयंकर. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या सगळ्या याच्यामध्ये माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि विचित्र गोष्टींचे वापर होतील. त्याप्रमाणे ते होत आहे. कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाहीये. म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आताच्या सत्ताधाऱ्यांना आणि असल्या प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही. आता असं वाटतं किती वेळ निघून गेलेली आहे. त्यांनी जी काय सगळ्यांनी बाकीच्यांनी माती खायची ती मला सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये खाल्लेली आहे. लोक या गोष्टींच्या भुलतापणा बोलणार नाही. पैशांचा वापर होतच होता. सध्या खूप उघडपणे होत. वाढली पाहिजे. लोकांनी मतदान केलं पाहिजे, कळलं का? आणि ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. नाही, मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही. मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या, पण त्या बातम्यांमध्ये काही फारसा डिटेल्स नव्हते. कोणतरी काहीतरी बोलत होतं, कोणतरी अजून काहीतरी बोलत होतं, तर फार डिटेल नव्हत्या. ही डिटेल माहिती घेऊनच सांगू शकतो. आता काय बोलतो नाही. सर, गेल्या 72 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात. गाड्या फोडल्या जात आहेत. अशा पद्धतीची सध्या परिस्थिती होत्या महाराष्ट्रात. काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही. आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे, पण त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता, अशी जर समजा ह्या सगळ्या गोष्टी गलबतले प्रकार व्हायला लागले, मला असं वाटतं ह्याचा एक राग कोणकोणत्या अगोदरच्या पक्षापेक्षांकडनं तो होणारच आहे. ना ती गोष्ट होणारच आहे. गँगवर बरेच नाही. काय होतं, प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही थारा देत नाही आणि फुटेज तुमचं मुद्द्यांचंच असतं. त्याच्यामुळे आपण तरी काय करणार. ठीक आहे, पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.
8605245080 9112079000।